नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन रेशन कार्डची ई-के-वाय-सी कशी करतात हे आपण पाहणार आहोत। मोबाईलद्वारे आपण ई-के-वाय-सी करू शकता। त्यासाठी तुम्हाला 2 ॲप डाउनलोड करायचे आहेत। एक आहे मीरा ई-के-वाय-सी आणि दुसरं त्याबरोबर लागतात जे आधार फेस आर डी। ह्याला फक्त तुम्हाला डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं, बाकी काही करायचं नाही। त्यानंतर पुन्हा आपल्याला यायचं आहे मीरा ई-के-वाय-सी या ॲपवर, याला ओपन करायचं आहे। परमिशन जे मागतं ते परमिशन द्यायचे। त्यानंतर तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे। इथं स्टेट आहे महाराष्ट्र सिलेक्ट केलं। त्यानंतर व्हेरीफाय लोकेशनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा आणि जनरेट OTPवर क्लिक करायचं आहे। जनरेट OTPवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला OTP आणि कॅप्चा टाकायचा आहे। त्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर इथे तुमची इन्फॉर्मेशन येईल, तुमचं नाव, तुमचा कार्ड नंबर हे एकदा चेक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला फेस ई-के-वाय-सीवर क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही ज्या त्यांच्या टर्म्स असतील ॲक्सेप्ट करायचे आहेत। ॲक्सेप्ट केल्यानंतर नेक्स्ट इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन असेल फेस ऑथेंटिकेशनसाठी, ह्या इन्फॉर्मेशन एकदा वाचून बघायचे। फर्स्ट आहे की तुमचं फेस जे असेल ते बाउंड्री लाईनमध्ये सर्कलमध्येच असलं पाहिजे, ते त्यांनी सिम्बॉल पण दिलेलं आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे की बॅकग्राऊंडला लाईट नको पाहिजे, ज्यामुळे तुमच्या फेसवर लाईट पडेल बॅक साईडने, त्यामुळे फेस दिसणार नाही, त्यामुळे समोर लाईट पाहिजे, बॅकग्राऊंडला नको। त्यानंतर नेक्स्ट आहे की तुमचे सनग्लासेस असेल तर सनग्लासेस तुम्हाला घालायचे नाहीत, ते काढून ठेवायचे आहेत आणि त्यानंतरच फेस तुम्हाला कॅप्चर करायचं आहे। आणि थर्ड आहे की तुम्हाला ज्यावेळी तुम्ही कॅप्चर करत असणार त्यावेळी तुम्हाला आईज ब्लिंक करायचे आहेत, म्हणजे ओपन क्लोज करायचे आहेत। ओके, त्यानंतर तुम्हाला हे इन्स्ट्रक्शन झाल्यानंतर इथं बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला प्रोसीडवर क्लिक करायचं आहे। प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता सर्कल येतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला फेस कॅप्चर करायचं आहे। फेस कॅप्चर आणि तुम्ही डोळे ब्लिंक केल्यानंतर तुम्हाला असं ई-के-वाय-सी रजिस्टर सक्सेसफुली असं येऊन जाईल। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या रेशन कार्डची ई-के-वाय-सी करू शकता।